संपूर्ण वेदाचं सार, संपूर्ण शास्त्राचं सार त्या ठिकाणी एकच ओवीत ज्ञानोबारायांनी हे सगळं आणलेलं आहे. भगवंताला वंदन करत असताना पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. ओम हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. त्या भगवान परमात्म्याला नमस्कार करायचा आहे, त्याचा जय जयकार करायचा आहे. कोणत्या भगवंताचा जय जयकार होतो, कोणत्या भगवंताला नमस्कार करायचा, त्या भगवंताचं नेमकं स्वरूप काय आहे, तो भगवान परमात्माच जय जयकार करण्यास योग्य आहे. कोण आहे तो भगवान परमात्मा? ज्ञानोबाराय म्हणतात, जो आद्य आहे, सगळ्या जगाचं आदि कारण तो परमात्मा आहे. आणि हे मी म्हणतो असं नाही, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, सर्वात प्रबल प्रमाण असलेले वेद भगवान जे भगवान परमात्म्याचं प्रतिपादन करतात. केवळ वेदाने प्रतिपादन केलं असं नाही, तर ज्ञानोबाराय म्हणतात तो स्वयंप्रकाशच आहे, स्वसंवेद्या आणि आत्मरूपा. तो सर्वांच्या आतही आहे आणि सर्वांच्या बाहेरही आहे. असं परमात्म्याचं व्यापक स्वरूप जे आहे, त्या परमात्मा स्वरूपाला जाणणं हाच खरा नमस्कार आहे. हीच खरी त्याची शरणागती आहे. काय अहम देवोनी शंभो शांभवी झालो, सांडोनी मीठ फनाचा लोभो, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभो. अहम देवोनी शंभो शांभवी झालो. किंवा पहिल्याच प्रकरणातले शेवटची ओळी मला वाटतं हीच आहे का? हा, शिवशक्ती समावेशे नमन केले मी आईशे, रंभा गर्भ आकाशे निघाला जायचा. म्हणजे तो रंभा गर्भ म्हणजेच काय, केळीचा गाभा. तो जसा आकाशात मिळाला म्हणजे काय झालं, तो अगोदरच आकाश रूप आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानोबारायांनी नमन केलंय, म्हणजे या नमनात परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. हे स्वरूप ज्याने जाणलं तो परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी 4 विशेषणं जरी मनुष्याला कळाली तरी त्याला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजे काय, परमात्म्याचं दर्शन म्हणजे काय, हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीत सांगितलं. नामदेव महाराजांनी जे म्हटलं, एकतरी ओळी, ही पहिली एक ओळी जरी अनुभवली तरी बाकी काही शिल्लक राहत नाही, अशी सुंदर ओळी आहे. म्हणून या ओळीत वर्णन करताना ज्ञानोबाराय परमात्म्याचं वर्णन करताना आद्या शब्द वापरतात. या आद्याचा विचार आपण पूर्ण केलेला आहे. आणखीन बराच विचार आहे, परंतु आपल्या वेळेनुसार बुद्धीनुसार आपण विचार करतोय. या जगाचा आदि कारण परमात्मा आहे हे सांगण्यामध्ये ज्ञानोबारायांना जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांचं मत खंडित करायचं. जे नास्तिकवादी लोक आहेत ते जगाचा आदि कारण परमात्मा मानत नाहीत. नवे नवे जगाला कोणी कारणच नाही असं म्हणणारे काही स्वभाववादी आहेत. ज्ञानेश्वरीतच त्यांचं वर्णन केलंय. स्वभावताच हे जगत झालं असं म्हणणारे आहेत. काही जडवादी आहेत, जडापासून या सगळ्या जगाची उत्पत्ती झाली असं म्हणणारे आहेत. हो, आकाशी कवने के स्वभावाने झालं बाबा हे सगळं.
काही जडवादी आहेत, ते म्हणतात जडापासूनच सृष्टी निर्माण झाली. माणसं सुद्धा पहिली माकडं होती आणि माकडात उत्क्रांती होत गेली आणि माकडाचा काय झाला, माणूस झाला. पहिला वनात राहत होता आणि मग वनात राहत असताना त्याच्यामध्ये विकास होत गेला आणि तो आता माणूस झालेला आहे. म्हणजे आपला मूळ कोण आहे, पूर्वज माकड. पण भगवान परमात्मा सांगतात, ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातना मनःषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानी करशी. मग माकड जर माकडाचा माणूस झाला तर आताची माकडं माणसं का होत नाहीत, असाही संशय निर्माण होतो. म्हणून आद्या हे पद ज्ञानोबारांनी वापरलंय विशेष. आद्या शब्दाचा जगाचा आदिकारण परमात्मा आहे. ही सगळी सृष्टी परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. मग परमात्म्याचं भजन का करायचं, तो जगाचा आदिकारण आहे. विठ्ठल बाप माये चुलता, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन. तो कारण आदिकारण आहे. याच्यातून हे सगळं जगत परमात्मा रूप आहे हेही सांगायचं आहे. पण हे सगळं कुठं सांगितलंय, यासाठी प्रबल प्रमाण कोणतं आहे, तर ते आहे वेद किंवा शास्त्र. म्हणून ज्ञानोबारायांनी दुसरं पद वापरलं, वेद प्रतिपाद्या. वेदामध्ये भ्रम नाही, वेदामध्ये प्रमाद नाही. वेदामध्ये काही 4 दोष कोणते आहेत, अपौरुष आहेत तो सांगण्याचे, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णा पाठव. हे आपलं झालंय ग्रंथात, त्यांनी ऐकून पाठ केलंय. आपल्याला पहिल्यांदा सांगता यायला पाहिजे. भ्रम, प्रमाद. भ्रम म्हणजे काय, त्यालाच भ्रम झालेला असतो एखाद्या माणसाला आणि तो आपल्याला सांगायला, तिथे काय आहे, साप आहे. अरे साप नाही, तिथे दोरी होती. स्वतः भ्रमिष्ठ असलेला मनुष्य आपल्याला काय सांगणार आहे. म्हणजे एखाद्याला स्वतःलाच देवाबद्दल भ्रम असतो. कोण सगुणच मानतो, कोण निर्गुणच मानतो, कोण एकदिशीच मानतो. स्वतःला ज्याला भ्रम आहे तो जगाचा भ्रम काय निवृत्त करणार. म्हणजे कोणी पुरुषकृत दोष जे असतात ते वेदात नाही. एखाद्या पुरुषात हे सगळे दोष असू शकतात, भ्रम असू शकतो. मग भगवान परमात्मा सुद्धा सांगताना मी सांगतोय असं म्हणत नाही, असं वेद सांगतो, असं शास्त्र सांगतात. कारण पुरुषकृत दोष येण्याची शक्यता असते, प्रमाद होतो. सांगताना माणसाकडून कधी कधी चूक पण होते. त्याने चुकीचं ऐकलं किंवा त्याने चुकीचं समजलं, ते चुकीचं दुसऱ्याला सांगतो. किंवा आपल्याला जरी कळलं तरी सुद्धा सांगताना तो चुकीचं सांगतो. माणसाची सवय आहे. दुसऱ्याला कळू नये म्हणून कधी कधी मनुष्य वेगळं सुद्धा सांगू शकतो. त्याला प्रमाद असं म्हणतात. त्याच्याकडून प्रमाद घडला, मनुष्याचा दोष आहे. आणि विप्रलिप्सा म्हणजे काय, विप्रलिप्सा म्हणजे फसवण्याची वृत्ती. चुकीनं होणं वेगळं आणि जाणून बुजून चुकीचं सांगणं. आणि कर्णा पाठव म्हणजे करण म्हणजे इंद्रिय, त्याच्यामध्ये पाठव्य नसणं, अपाठव. एखाद्याच्या इंद्रियात पाठव्य नसतं, ऐकतानाच चुकीचं ऐकलं, तोच आपल्याला चुकीचं सांगणार. हे पुरुषकृत दोष सांगितले. बृहस्पतीकडे इंद्रदेवही गेले आणि विरोचनही गेले. बृहस्पतींना विचारलं, आम्हाला आत्म्याला जाणायचं आहे,
आम्हाला आत्मा सांगा. बृहस्पतीने सांगितलं, अरे आत्मा माझ्या डोळ्यात दिसते का काय तुम्हाला? या डोळ्यामध्ये जो पुरुष दिसतोय ना तोच आत्मा आहे. म्हणजे काय दिसतंय डोळ्यात? डोळ्यात आमचं प्रतिबिंब पडलंय, शरीराचं प्रतिबिंब पडलंय. मग हा शरीर हाच आत्मा आहे. जा घरी म्हटल्यानंतर दोघेही घरी आले, परंतु इंद्रदेव विचार करायला लागले, शरीर आत्मा कसा काय होईल? यांनी तर शरीरचा आत्मा सांगितला. शरीर तर पडतं आणि शास्त्रात आलंय आत्मा तर अमर आहे, आत्मा तर कधी मरत नाही. याचा अर्थ त्यांना दुसरं काहीतरी सांगायचं होतं, शरीरातला आत्मा सांगायचा होता. आपण घाईघाईत त्यांना विचारलं नाही. म्हणून इंद्रदेव परत गेले. अहो तुम्ही शरीराला आत्मा कसं म्हटलं? मला काही समजलं नाही. म्हणजे मी शरीराला आत्मा म्हटलं, शरीरात आत्मा आहे. मग त्याला पुढचा आत्मा सांगितला. मन आत्मा नाही, देहात शरीर आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही. या सगळ्याला जाणणारा जो आहे, ज्याला जाणता येत नाही, तो आत्मा आहे. पण विरोचन तसाच घरी आला आणि विरोचनाने निश्चय केला, देह हात देह खंडानाम आत्मा ईश्वर पाशान प्रतिमा यया परोती प्रमा ढळोची ने. देह हाच आत्मा आहे आणि ते अजूनही विरोचनाची परंपरा चालूच आहे. देहाची आपण पे मानती, विषया ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काय. आजही आपण जरी प्रवचन सांगत असलो, आजही शास्त्र शिकत असलो, तरी वागताना आपण काय वागतो? देहालाच आत्मा मानून वागतो. ल्यावे खावे बरे, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा मी म्हणतो, आपणही चारवाकच आहे. बोल तो चारवाक तरी म्हणतो मी चारवाक आहे. आपण स्वतःला वेदांती म्हणतो आणि चारवाकासारखं वागतो. तो प्रामाणिक आहे बिचारा. मी चारवाक, मी देहालाच आत्मा मानतो. म्हणून आत्मा नीट कळायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी वेद प्रतिपाद्य म्हटले. म्हणजे खरा कोणाला कळाला, खरा कोण सांगू शकतो? निरपेक्ष रवह श्रुती म्हटले. श्रुती जी आहे निरपेक्ष आहे. पुरस्कृत दोष तिच्यामध्ये नाहीत, वेदामध्ये नाहीत. वेदाला एवढं काय महत्व आहे? वेदाला एवढं महत्व आहे कारण ही ज्ञानाची अखंड परंपरा चालत आलेली आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी वेदाविषयी आपली खूप निष्ठा, आपण काल सगळ्या वया म्हणून आलो. किती वेदाच्या विषयी निष्ठा. काही पूर्वीचे महात्मे होऊन गेले. कोणती महात्म्याचं सांगतात बाबा? मला वाटते मंडन मिश्र का कोणीतरी होते. त्यांना डोंगरावर उडी मारायला सांगितली. जर वेद खरे असतील तर मला काहीच होणार नाही म्हणून डोंगरावर उडी मारली त्यांनी. त्यांना थोडं खर्चटलं. म्हणजे का खर्चटलं? तू जर मानलास म्हणून म्हटलं. आचार्यांनी लिहिलंय की जर वेद सांगतील अग्नी शीतलय तर ते मी मान्य करील, पण वेद असं चुकीचं कधीच सांगणार नाही. म्हणून वेदामध्ये ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, हा ग्रंथ जो आहे, ज्ञानोबाराय म्हणतात माझा ग्रंथ वैदिक आहे बाबा, नास्तिकाचा हा ग्रंथ नाहीये. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालले. तुम्ही म्हणाल आम्हाला वेद कळत नाही, आम्हाला वेदाचा अधिकार नाही, नका ना. वेदानंतर शास्त्र आहेत, नंतर संत आहेत, ज्यांनी तोच अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून वेद प्रतिपाद्य म्हटलं. वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, म्हणजे परमात्मा कुठल्याही गोष्टीची निश्चितता करण्याकरता तीन लागतात: श्रुती, स्मृती आणि अनुभव लागतो म्हणतात. त्या देवाचं, हा देव वैदिक आहे का? वेदात सांगितलंय का? त्याचं वर्णन केलंय का? हो का? आता
काही दिवसापूर्वी कोणाच्या डोक्यातून निघालेला देव आहे, डोक्यातून निघालेला संप्रदाय आहे, डोक्यातून निघालेली साधना आहेत. अशा कितीतरी देव आहेत, केलेले देव आहेत, झालेले देव आहेत. पण असलेला देव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती. वेद अनंत बोलला अर्थ इतकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. ऐशिया वेदेक निष्ठा झालिया जरी सुभटा. के आहे अनिष्ठा भेटे नाही का. अशी जर वेदेक निष्ठा झाली, ऐशा वेदेक निष्ठा झाल्या जरी सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेट नाही का. अनिष्ट होईल का? होणार नाही ज्ञानोबा. म्हणून वेद प्रतिपाद्य इथपर्यंत आपण आलो होतो, त्याचं चिंतन केलं. पण शंका अशी घेतली होती की वेदाने जर याचं प्रकाशन केलेलं आहे तर तो परप्रकाशित होईल, जड होईल. जी वस्तू आद्य आहे ना ती स्वयंप्रकाश पाहिजे तर ते नित्य होते. कारण सगळ्यात अगोदर तू आहे. आणि त्याचं प्रकाशन करण्याकरता वेद आहेत. मग वेद प्रकाशन जर त्याचं करत असतील तर तो परप्रकाशित होईल. आणि जो जो परप्रकाशित असतो तो जड असतो. म्हणून ज्ञानोबा हे तिसरं विशेषण देतात, ते म्हणजे स्वसंवेद्या. स्वसंवेद्या. त्या स्वसंवेद्या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ करता येतात. एक वेद्य म्हणजे काय? जाणण्यास योग्य. संवेद्य म्हणजे काय? अरे संवेद्य म्हणजे काय? चांगल्या प्रकारे जाणण्यास योग्य. समुपसर्ग आहे संवेद्य. आपण म्हणतो ना संवेदना झाली मला, म्हणजे काय झाला? मला अनुभव आला, चांगल्या प्रकारे अनुभव आला. संवेद्य. आणि आता स्वसंवेद्य. तो स्व शब्द जो आहे, जर स्व घेतला तर स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य. आणि तिथे जर संधी झाला असा घेतला, सु अधिक असंवेद्य. कोणता संधी झाला? सु अधिक असंवेद्य. एवढा वगैरे कार्य. सु अधिक असंवेद्य. सुच्या पुढे आल्यानंतर स्व होतो. कोणता संधी झाला? हा संधीचं नाव काय? काय? चूक. सु अधिक अ त्याचा स्व झाला, म्हणजे त्या ऊचा झाला व. यनादेश नाही, ऊचा व य काय ई उ रु ई उ रु यांच्या पुढे स्वर आला असता त्यांच्याबद्दल य व र होता. याला कोणती संधी म्हणतात? यनादेशच म्हणतात. एवढा अवघड आहे काही. सुच्या पुढं अ आलाय म्हणून तिथं काय झाला? स्व झाला. मग आता पदच्छेद केला, सु असंवेद्य अनेक अर्थ केला. पदच्छेद न करता स्व संवेद्य दोन अर्थ. सु असंवेद्य जर असा अर्थ केला, असंवेद्य म्हणजे जाणण्यास अयोग्य, चांगल्या प्रकारे जाणण्यास अयोग्य. सु म्हटल्यानंतर चांगल्या प्रकारे जाणण्यास अयोग्य. संवेद्य म्हणजे जाणण्यास योग्य, चांगल्या प्रकारे जाणण्यास योग्य. आणि सु असंवेद्य म्हणजे दोन अर्थ आहेत. एक तर स्वतःच स्वतःला जाणणारा
किंवा स्वतः सुद्धा स्वतःला विषय न होणार. परमात्मा जो आहे कसा आहे, परप्रकाशित नाही, स्वतः स्वतःला जाणणारा आहे. तो जाणणे स्वरूप आहे, स्वप्रकाश म्हणतात त्याला, स्वयंप्रकाश आहे. परप्रकाशित जे असतात त्यांना दुसरे लागतात जाणण्याकरता. उदाहरणार्थ आता बाकीचे पदार्थ पाहायचे असतील तर सूर्याची गरज आहे. सूर्याच्या प्रकाशात ही सगळी सृष्टी दिसते. मग सूर्याला पाहायचं असेल तर कोणाच्या प्रकाशात पाहायचं? सूर्याच्या प्रकाशात जग दिसतं. सूर्याला कशाच्या प्रकाशात पाहायचं म्हटलं? दिव्याने पाहायचं. काय होवे अगा सूर्योदय झाली आहे. सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीचेत. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला पाहायचंय ना म्हटले, नाही दिवे आणा. नाही का? तो स्वयंप्रकाश आहे. सूर्य ढगाने झाकलाय, हे कोणाच्या प्रकाशात दिसतं? ज्ञानोबारायांनी हा दृष्टांत खूप अमृत अनुभवात आणला. पै आभरे दिवस हरपला, तो ही दिवसेची जाणू आला. तेवी मी नेनोने विषय देखिला, मजेशी स्तव भूते. आभरे दिवस हरपला म्हणजे ढगाने सूर्य झाकला. पुढं तोही दिवसेची जाणू आला. दिवसेची म्हणजे सूर्यानेच ते कळलं. मग सूर्याच्या प्रकाशातच कळलं सूर्याने ढगाने सूर्य झाकलाय. मग ढगाने सूर्य झाकलाय का नाही झाकला? झाकलाय म्हणावं तर त्याच्याच प्रकाशात कळतंय. नाही झाकलाय म्हणावं, सूर्य दिसत नाही. कोणाला झाकलंय? आपल्याला झाकलंय. ढगाने कोणाला झाकलेलं असतं? आपल्याला झाकलेलं असतं. आणि आपण त्याचा आरोप कशा करतो? सूर्यावर. अहो सूर्य कुठं? ढग इथं आहेत आपल्याजवळ, आणि ढग आपल्याला झाकतात आणि आपण त्याचा आरोप सूर्यावर करतो. हेच अज्ञान आहे. म्हणून परमात्मा कसा आहे? आता हे तरी सूर्याचं उदाहरण आहे, परंतु सूर्याचा प्रकाश सुद्धा जड प्रकाश आहे. सूर्य सुद्धा स्वयंप्रकाश आहे का? हा, परप्रकाशित. कोणाचा प्रकाश आहे सूर्याला? रवी चंद्रादी शुक्ती उदय करती त्रिजती जगती, ते तुझ्या दीप्ती तेज तेजा. महेशे सूर्य हाती दिदली तेजाची सुती, तया भाषा अंतर्वती जगची केले. याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा. सूर्याचा जो प्रकाश आहे भौतिक प्रकाश आहे, जड प्रकाश आहे. प्रकाशात आपण नेहमी त्या ठिकाणी प्रकार पाहतो. एक आहे जड प्रकाश, भौतिक प्रकाश. दुसरा आहे भौतिक प्रकाश, नंतर विकारी प्रकाश, नंतर साक्षीचा प्रकाश, आणि एक स्वयंप्रकाश. हा सूर्याचा प्रकाश आहे, जड प्रकाश आहे, भौतिक प्रकाश आहे ना. दुसरा एक प्रकाश आहे तो चिदाभासाचा प्रकाश आहे, तो विकारी आहे, ज्ञानरूप प्रकाश आहे तो. हा घट आहे, हा पट आहे, हे प्रकाशात कळतं ना. पण त्याच्यामध्ये विकार आहे.
त्या प्रकाशामध्ये काय आहे? परिच्छिन्नता आहे, गट आहे, पट आहे. साक्षीचा प्रकाश सुद्धा सापेक्ष प्रकाश सांगितला आणि परमात्म्याचा जो प्रकाश आहे तो नित्य प्रकाश सांगितला, ज्ञानरूप प्रकाश आहे. मागे मी सुरुवातीला प्रवचन केलं होतं त्यावेळेस गोष्ट सांगितली. शंकराचार्यांचा एक श्लोकी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. कोणीतरी साधक शंकराचार्यांच्याकडे गेला आणि तो म्हटला, तुम्ही म्हणता परमात्मा प्रकाश रूप आहे, पण आम्हाला तर त्या प्रकाशाचा काही अनुभव येत नाही, आम्हाला तो प्रकाश काही दिसत नाही. म्हटले सगळे जगातले पदार्थ तुला दिसतात का? म्हणजे कोणाच्या प्रकाशात दिसतात? तो म्हटला सूर्याच्या. मग रात्रीच्या वेळेस कोणाच्या प्रकाशात हे जगत दिसतं? म्हटली चंद्राच्या. मग अमावस्येच्या रात्री चंद्रही नसतो, सूर्यही नसतात, दिव्याच्या. मग शंकराचार्यांनी त्याला शेवटचा प्रश्न विचारला, तुला स्वप्न पडतं का? म्हटलं हो. स्वप्नात दिसतं का? हो दिसतं. स्वप्नात कोणाच्या प्रकाशात सगळं दिसतं? तिथं कोणता प्रकाश आहे मला सांग. आता मन बरं सूर्य, आता मन बरं चंद्र. रवी दीप हिरा दाविती देखणे, ते दृश्य पदार्थांना दाखवतात. भौतिक प्रकाश आहे तो. अदृश्य दर्शने संतांची. मग अदृश्य तर दर्शन कसं? दर्शन ज्याचं होतं त्याला अदृश्य कसं म्हटलं? हा तो अभंगात सांगताना आपण चिंतन केलं परवा सदुमऱ्याला. परंतु परमात्मा हा स्वयं प्रकाश आहे. तिथे कोणाचा प्रकाश आहे म्हटले? स्वप्न कोणाच्या प्रकाशात दिसतं? ती अवस्था चेनीद्वारे उपाधी उपाहिता कारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते आहे आगवेची मी दृष्टा. किंवा ब्रह्मभूत प्रसन्नात्वा, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. तिथल्या ओव्या मी नेहमी म्हणत असतो, आता मला तुम्ही मदत करा. ऐसा सहज हा माझा प्रकाश जो कपे ध्वजा, तो भक्ती या ओझा बोली जेगा. त्याच्या आधीच्या 2 ओव्या सांगायच्या. स्वप्नाचे दिसणे का न दिसणे, स्वप्नाचे दिसणे का न दिसणे, जे जयाचे नि झाले पणे, का आपल्याचे असणे पणे. स्वप्नाचे दिसणे न दिसणे, आपुलेने असलेपणे, हा विश्वेचे आहे नाही जेणे प्रकाशे जैसे. किंवा आणखीन एक ओळी बघा ते, अन्यथात्वे माते दावनी, जे नेनने माझे प्रकाशुनी, अन्यथात्वे माते दावनी, सर्व ही सर्व बुजवणी बुजवित असे जे. नेनने माझे प्रकाशनी. स्वप्न आपलं सुषुप्तीमध्ये काय आहे? नेनन आहे. काही जाणत नाही, पण काही जाणत नाही हे सुद्धा जाणतो. म्हणजे तिथे अज्ञान आहे का ज्ञानच आहे? जे नेनने माझे प्रकाशुनी. आणि स्वप्नात आणि जागृतीत अन्यथात्वे माते दावणी. स्वप्नात आपलं अन्यथा दिसतं, जागृतीत अन्यथा रूपाने सृष्टी दिसते. परमात्माच आहे, मलाच दाखवतो पण अन्यथा रूपाने पाहतो. जागृतीत मलाच पाहतो, अन्यथा रूपाने पाहतो. आणि सुषुप्तीत मलाच पाहतो, अज्ञान रूपाने पाहतो. जे नेनने माझे प्रकाशुनी, अन्यथात्वे माते दावणी, सर्वही सर्वे भुजवणी बुजवित असे जे. नाटकदीपामध्ये हा विचार आला, आपण नेहमी पाहतो. नाटकदीपात काय झालं का? नाटकदीपात नाही, ते नाटक कंपनी असते, नाचण्याकरता सगळे येतात. नाचणारी जी असते ती बुद्धी
आणि इंद्रिय जी आहे ती तालधारी आहेत म्हटले. बुद्धी नाचत असते सारखी, इंद्रिय जी आहेत ती ताल धरतात, नाचवतात. आणि याच्यात आनंदी होणारा पुढे मान डोलणारा जीव आहे म्हणे, मान डोलवणारा जीव आहे. हे नाटक चाललंय संसाराचं. परंतु पूर्वीच्या काळामध्ये असे इलेक्ट्रिकचे दिवे नव्हते, असा टेंबा लावलेला असायचा, किंवा दिवा घ्या आताच्या काळात. तो दिवा जो आहे या सगळ्यांचा प्रकाशित आहे. जैसा दीप ठेविला परवरी, कवना ते नेमिना निवारी, कवन कवने व्यापारी राहते तेही नेणे. हे जोपर्यंत नाटक करतात तोपर्यंत तो प्रकाशित करतो, आणि यांची नाटक संपलं, हे निघून गेले तरी कोणी नाही याचंही तो काय करतो, प्रकाशन करतो. तसं हे जागृतीतलं नाटक, स्वप्नातलं नाटक याचंही प्रकाशन करतो. आणि सुषुप्तीत हे सगळे झोपतात, नाटक बंद होतं, पण नाटक बंद झालंय काही नाही याचंही तो प्रकाशन करतो. तो स्वयंप्रकाश आहे. बरोबर आहे ना. आपला मूळ विषय काय चाललाय, स्वसंवेद्या. तो कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश म्हणजे काय, स्वतःच स्वतःला जाणणार. हा शोत्म स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थ सांगितलाय अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वप्रकाशत्वम, अशी शास्त्रीय परिभाषा आहे. म्हणजे वेद्य होत नाही पण नित्य अपरोक्ष असतो. आता घटपट वगैरे जे आहेत ना आपल्याला वेद्य होतात, हो, म्हणून त्याला अदृश्य का म्हटलं. तो कधी दृश्य होत नाही, पण दृश्य होत नाही म्हणजे मग नाही म्हणा ना. तो दृश्य होत नाही म्हणजे याची अतिव्याप्ती त्या याच्यावर होते. कशावर, वंद्या पुत्र शशशृंग, ते दृश्य होत नाही. नाही नाही बाबा, तो दृश्य होत नाही पण नाही असं समजू नका. नाही तर मग शून्य आहे का, आहे. ज्ञानोबाराईन म्हणतात, दोन उदाहरणं दिली, चढची उदाहरणं आहेत अमृतानुभवात. एक आहे काळार आहे काळवखा. पुढं तो आपणाना आणि का न चोजवे तरी आसिका हामी बाणे. काळा मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्री काळ्या जंगलात जाऊन थांबलेला, अजून झोपला नाही. तो झोपलेला पुढचा आहे. मग आता दुसऱ्याला दिसत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, आणि स्वतः त्याने पाहिला आपल्याकडे त्यालाही दिसत नाही. ते दुसऱ्याला विषय होत नाही, स्वतःला विषय होत नाही, पण तरी सुद्धा आहे का नाही, तो आहे. पण तिथे मी आहे ही वृत्ती आहे. म्हणून ज्ञानोबरायांना तो दृष्टांत कमी वाटला. म्हणून ज्ञानोबरायांनी त्याच्या पुढचा दृष्टांत दिला, निरंजनी निधीला आणखी नाही देखिला आपुलाही नेमाला आठवू जया. तिथे जाऊन तो झोपला. आता निर्जन अरण्यात जाऊन तोच काळा मनुष्य घ्या, काळ्या रानातच घ्या, तिथे जाऊन झोपलाय. झोपल्यानंतर आता मी आहे वृत्ती आहे का, दुसऱ्याला तो विषय होतोय का, मग तो नाही का, कोणत्या रूपात आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे नाही किरण नव्हे ऐसे शुद्ध असणे आहे, जे नाम नस आहे आहे नाहीचे. येतं आहे नाही नाही असा आहे, जाणीव रहित जाणीव. हे परमात्म्याचं काय आहे, स्वरूप. नाही किरण होय ऐसे शुद्ध असणे, ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेचे जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळीव जैसे. त्याला स्वयं म्हणजे तो ज्ञानस्वरूप आहे. याचं स्वयंप्रकाश आहे, ज्ञप्ती स्वरूप आहे तो.
परंतु मग नित्य स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, पण तो दुसऱ्याला विषय होत नाही. म्हणून सुअसंवेद्य. आता ह्याचा अर्थ स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश, पण आणखीन याची एक फोड अशी केली मोठ्या मोठ्या महात्म्यांनी, सु अधिक असंवेद्य करा. स्वसंवेद्य करण्यापेक्षा सुअसंवेद्य करा. सुअसंवेद्य म्हणजे चांगल्या प्रकारे, असंवेद्य म्हणजे जाणण्यास अयोग्य, चांगल्या प्रकारे जाणण्यास, म्हणजे कशालाच तो विषय होत नाही. वेदाला सुद्धा तो विषय होत नाही, शब्दाला तो विषय होत नाही, प्रत्यक्षाचा तो विषय नाहीच आहे, तो प्रत्यक्ष रूप आहे. बघ, सगळ्या ज्ञानोबांनी या सगळ्या प्रमाणांचा विचार केलाय. प्रत्यक्षाला कसा विषय होत नाही, अनुमानाला कसा होत नाही, उपमानाला कसा होत नाही, हे सगळं अमृतानुभवात आपण पाहाय, सगळं तेच येते वारंवार. कोणालाच विषय होत नाही परमात्मा. कोणाही प्रमाणा ओ नेदी मा. प्रत्यक्षाचा विषय नाही, कारण प्रत्यक्ष योग्यता त्याच्या ठिकाणी आहे, तो प्रत्यक्ष रूप आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हा मांदी ओ निधी कोणाही मा. अमृतानुभवच ना, किंवा आणखीन एक सर्व सिद्धांताच्या पूजरिया सांडोनिया निदसोरिया आपुलिया हातात चोरिया आपणची जो. सगळे शास्त्र, त्या सगळ्या शास्त्रातले सिद्धांत आणि त्यांचा तो प्रकाश, पण तरी सुद्धा म्हणतो तिथपर्यंत पोचत नाही शास्त्र. नवे नवे आपुल्या हातात चोरिया आपणची जो. त्यांना तर विषय होत नाही, पण तो स्वतःही स्वतःला विषय होत नाही. ज्ञानोबारांनी अशी एक दृष्टांत ओळी लिहिली बघा गुरूंचं वर्णन करताना, की पुढीलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टिबंध निपजे, परी नवल लागव तुझे जे आपण पे चोरी. मामांनी ही या दोन ओळ्या मामांच्या नेहमीच्या मुखातल्या असायच्या, त्यांच्या प्रवचनात ही ओळी लिहिलेली आहे. पुढीलांची दृष्टी चोरी जे मामांनी विस्ताराने सांगितलंय. एखादा जादूगार असतो म्हणे, आणि तो जादूगार काय करतो, दृष्टी बंद करतो. तो बोलत असतो मुखाने, आणि त्याच्या बोलण्यात तो इतका आपल्याला गुंतवतो, तो काय करतोय आपल्याला कळत नाही. हो, म्हणजे आस्ते हातात खापर कोणते त्याचा रुपया तयार करतो. दगड हातात घेतलेला असतो, दगडाचा रुपया तयार करतो, म्हणजे देखो 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 म्हणतो, आणि दगडाचा रुपया तयार करतो. आता दगडाचे जर रुपये तयार करता त्याला येत असते, तर त्याला रस्त्यावर खेळ करायची काय गरज आहे का? मग त्यालाच ठेवलं असतं ना तिकडं, नोटा बनवायच्या तिथं. बनव दगडाचं. तो दृष्टिबंध करतो. दृष्टिबंध करतो म्हणजे आपल्याला बोलण्यात गुंतवतो, आणि गपचूप आपलं इकडून पैसेच ठेवतो दगडाच्या जागेवर. पण जरी किती मोठा जादूगार असला, लोकांचा दृष्टिबंध करत असला, तरी तो स्वतःचा दृष्टिबंध करतो का? त्याला माहिती आहे कोठे दगड आहे ते. पण ज्ञानोबा म्हणतात, आमचे गुरु असे जादूगार आहेत, पुढीलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टिबंध निपजे, ठीक आहे, पुरी नवल लागव तुझे जे आपण पे चोरी. म्हणजे काय? लागव आहे तुमचं, आश्चर्यचकित आहे. म्हणजे दुसऱ्याला तर तुम्ही विषय होतच नाहीत, परंतु स्वतःला विषय तुम्ही होत नाहीत. सुअसंवेद्य. दुसऱ्याला तर विषय होतच नाही, पण तुम्ही स्वतःला सुद्धा काय होत नाहीत, विषय होत नाही. कारण विषय जर झाला परमात्मा, तर तो काय होईल, मग जड होईल ना. तो नित्य अपरोक्ष आहे, ज्याला साक्षात अपरोक्ष आपण म्हटलेलं आहे. मागे सांगितलं होतं, प्रवचनातही सांगितलं होतं, पण आता काय हे पाठाचे विषय आहेत. हे इथं सांगायला लागलं की लोक म्हणतात, काय लावलं यांनी, पाठ लावला काय.
पण तुम्हाला सांगितलं होतं विचारसागरात, आता ते परत विचारतो. परोक्ष, प्रत्यक्ष, अपरोक्ष आणि साक्षात अपरोक्ष, हे 4 गोष्टी सांगितल्या होत्या का नव्हत्या सांगितल्या? परोक्ष कशाला म्हणतात? पलीकडे एखादी वस्तू ठेवलेली आहे, ग्रंथ ठेवलेला आहे, मला आता दिसत नाही, त्याला आपण काय म्हणायचं? परोक्ष. इंद्रियांच्या पर असतं त्याला परोक्ष म्हणायचं. माझ्या समोर ग्रंथ आणून ठेवला, आता काय झाला? प्रत्यक्ष झाला. इंद्रिय सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. आपलं स्वप्न आपल्याला दिसतं, कोणत्या इंद्रियाने दिसतं? बरं, माझं स्वप्न तुम्हाला दिसतं का? आता हे प्रत्यक्ष आहे, वही तुम्हालाही दिसते, मलाही दिसते. पण काही गोष्टी ज्या आहेत, माझं स्वप्न, माझी सुख, माझी दुःख मला दिसतात का नाही, मला कळतात का नाही, अनुभवाला येतात का नाही? हो, येतात. ती प्रत्यक्ष नाही, त्याला अपरोक्ष शब्द आपण वापरतो. अपरोक्ष आणि प्रत्यक्ष एकच आहे, फक्त अपरोक्षामध्ये आत प्रत्यक्ष होतं आपल्याला. ते इंद्रिय वृत्ती बाहेर न जाता आतल्या आत सुखदुःखाचं प्रत्यक्ष आतल्या आत होतं. मग आत्म्याचं प्रत्यक्ष कसं होतं? आत्मा अपरोक्ष तरी आहे का? नाही म्हटले, साक्षात अपरोक्ष. म्हणजे तिथे कुठल्याही इंद्रियाची गरज नाही, वृत्तीची गरज नाही. स्वप्नाच्या साठी सुद्धा स्वप्न दिसायला काहीतरी वृत्ती मानली, साक्षी भाष्य का होईना आपण म्हणतो. पण आत्मा जो आहे तो कसा आहे? सनित्योपलब्धी स्वरूपो आत्मा. तो नित्य अपरोक्ष सांगितलाय. त्याच्याच प्रकाशात सगळं. आपण नेहमी याज्ञवल्क्य मैत्रीचा संवाद सांगतो. ती म्हटली मला आत्म्याला पाहायचंय. तुम्ही म्हणताना आत्मावारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या, मला पाहायचंय आत्म्याला, दाखवा त्याला. असं म्हटल्यानंतर मग मैत्रीला म्हटले, अगं मैत्री, याज्ञवल्क्य म्हणतात, ज्याने हे सगळं पाहिलं जातं त्याला तू कशाने पाहशील? ज्याने हे सगळं जाणलं जातं त्याला कशाने तू जाणशील? कारण हे सगळे इंद्रिय, मन, बुद्धी नंतर आहेत. इंद्रियाणी परान्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सा. तो कसा आहे? सुअसंवेद्य. मग कशाला एवढं सगळं ज्ञानेश्वरी वाचायचे? तो जर जाणलाच जात नाही, त्याचा अनुभव येतच नाही, मग कशा करता एवढे प्रयत्न करायचे? मग कसं ज्ञान होतं? मग वेद त्याला प्रतिपादन करतात, म्हणतात बुद्धीने तो जाणला जातो असं म्हटलंय. बुद्धी जाणे न जाणे त्यास. काय शब्द? तो अपार शुद्ध परमात्मा मीच. जाणे सुद्धा म्हटले, न जाणे सुद्धा म्हटले. वेद जाणतोय म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी न जाणतोय म्हणतात. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. आपल्याकडे नेहमी त्या विचारसागरातला शब्द आहे, फल व्याप्तीने न जाणे, वृत्ती व्याप्तीने जाणे. वेद प्रतिपाद्य का म्हटलं? वेद ज्ञान करून देतात, गुरु ज्ञान करून देतात, शास्त्रज्ञान करून देतात. मग ते काय? आपण काल पण पाहून आलो. वाचोनी न होती स्वतंत्रे अवघेची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे. अविद्या घालवायचं ते काम करतात. म्हणजे काय? 2 प्रकारचं आवरण मानलं, असत्वपादक आणि अभानापादक आवरण. असत्वपादक म्हणजे देवच नाही मानणार. मग वेदामध्ये काही अवांतर वाक्य आलेली आहेत देवाचं वर्णन करणारे, किंवा आपण श्रवण केलं, संतांच्या सहवासात गेलो, कीर्तन ऐकलं, आल्या आल्या देवच नाही म्हणत होता पण तो म्हणायला लागला आहे. संतांनी सांगितला, वेदांनी सांगितला देव आहेच.
किती देवाचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. किती देव आहे ठीक आहे, गेलं असत्व पदकावरून. श्रवणाने कोणतं जातं? असत्व पदकावरून जातं. पण मग अजून देवाचा अनुभव आला का? अनुभव आला नाही. म्हणून वेदाने अवांतर वाक्य सांगितली. आणखीन कोणती वाक्य सांगितली? महावाक्य सांगितली. 4 वेदाची 4 महावाक्य. गुरु सुद्धा उपदेश करताना शिष्याला कोणत्या वाक्याचा उपदेश करतात? महावाक्याचा उपदेश करतात. मग महावाक्य कशा करताय? आभाना पादक आवरण घालवण्याकरता. म्हणजे आहे देव, आहे देव आहे, ठीक आहे. कुठे आहे तो देव? मला अजून देवाचा अनुभव येत नाही. मग ते सांगतात बाबा तत्वमसी, देवची बरे, देवची बरे, देव तुका म्हणे खरे तुम्ही देवात. ज्ञानोबारायांनी सुद्धा इथं तत्वमसी वाक्य सांगितलं. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. जे ब्रह्म आहे ना ते तुझा आत्मा आहे. आत्माच ब्रह्म आहे. किंवा देवा तोची गणेश. तत्वमसी. हे तत्वमसी वाक्य सांगितल्यानंतर काय होतं? मी देह आहे वृत्ती जाते आणि मी ब्रह्म आहे वृत्ती निर्माण होते. आणि हळूहळू ती मी ब्रह्म आहे वृत्ती जाते आणि केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. मग त्याचा उपयोग झाला का नाही तत्वमसी वाक्याचा? झाला. कशा करता झाला? अहो अविद्या घालवण्याकरता झाला ना. मी देह आहे वृत्ती अज्ञान घालवण्याकरता झाला ना. ज्ञानरूप आत्मा खाली शिल्लक ठेवला ना. ते उदाहरण दिलं त्याच्याकरता. ते टोपलीचं उदाहरण म्हटले काय? टोपली खाली काय ठेवलेलं आहे? घड्याळ ठेवलंय आणि अंधारी खुली आहे. अंधाराच्या खोलीतल्या टोपली खालचं घड्याळ पाहायचं असेल तर काय काय करावं लागेल? टोपली काढावी लागेल. तरी घड्याळ दिसत नाही. दिवा आणावा लागेल. दिव्याने ते घड्याळ बघावं लागेल. घड्याळ असेल तर जड वस्तूला पाहण्यासाठी वृत्ती व्याप्ती लागते आणि फल व्याप्ती लागते. दिवाही लागतो आणि ते टोपलंही काढावं लागतं. कुठल्याही जड वस्तूवर 2 आवरण असतात. एक अंधाराचं आवरण, एक अज्ञानाचं आवरण. आता हे ते जड होऊन जाईल पुन्हा. पण आता टोपली खाली जर दिवाच ठेवलाय आणि दिव्याला पाहायचं अंधाराच्या खोलीत, काय करणार तुम्ही? नाही, टोपली काढणार, दिवा आणणार म्हणे. दिवा कशाला आणतो आता? दिवा आहे ना, तो स्वयंप्रकाश आहे. तसं इतर दर्शन वेगळं, त्याच्यात वृत्ती व्याप्ती सांगितली, फलव्याप्ती, संसारातले पदार्थ पाहताना. पण आत्मदर्शन जेव्हा होतं तेव्हा आत्मदर्शन होताना फक्त काय होत असते? वृत्ती व्याप्ती होते. फलव्याप्तीची गरज नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे. जय जय काय ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय. हे झोपेला चांगलं औषध आहे. हे झोपेला काय चांगलं औषध. येत नसेल ना त्यांनी असलं ऐकावं, आपोआप येते. पण हे कळलं सगळं जगातलं कळल्यासारखं आहे. मग कसं जाणायचंय त्याला? तो जाणला जात नाही. हेच जाणायचं. ज्ञानोबा म्हणतात पाहायचंय का बाबा? पहा, पण आरसा घेऊन नको पाहू. जे पाहिजे ते पाहिजे. काही निर्णाची जाणे जे आद्य का पुरुष का म्हणजे जया ठायात. पै दर्पणाचे आधारे एकच करून दुसरे मुख पाहती गवारे. पहा बाबा, परंतु आरसा घेऊन नको पाहू. आरसा म्हणजे त्याला दृश्य करून पाहू नकोस. उपाधी घेऊन नको पाहू. आपण जेव्हा म्हणतो मनात मला दिसला नाही, बुद्धीच्या विचाराच्या द्वारे मला कळलं, मला त्याचा अनुभव आला. कुठं आला अनुभव? मनात आला. कुठं विचार केला? बुद्धीत केला. म्हणजे आरशात बघितलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तोची लटक्या माझी मला म्हणे मी देव देखील.
देव पाहिला म्हणतोय ना, खोटं बोलतोय का? देव हा पाहण्याचा विषय नाही. त्याने काहीतरी पाहिलं, ठीक आहे, साधनेच्या दृष्टीने ते योग्य आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, हा विषय सगुणाचा चाललेला नाही. हा कशाचा विषय चाललाय? निर्गुणाचा. स्वप्न पडणं, स्वप्नात पाहणं, नवे नवे प्रत्यक्ष दर्शन होणं, हा सगुणाचा विषय आहे. निर्गुणाच्या बाबतीमध्ये दर्शन होण्याकरता ज्ञानोबा म्हणतात, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे, हे सगळं दूर सारावं लागतं. जोपर्यंत तुम्ही नाही म्हटलं डोळ्यांनी दिसलं पाहिजे, डोळ्यांनी दिसलं पाहिजे ना, अजून तुमचं डोळ्याचं तादात्म्य गेलं नाही. कानाने ऐकू आलं, अजून तू कानातच अडकलायस, कानाच्या तादात्म्यातच आहेस. नाही नाही, खूप आनंद आला हो, 10 मिनिटं मगाशी खूप आनंद आला, हो, अजून तो आनंदमय कोशात अडकला. माझा अनुभव आला होता मगाशी, प्रवचनात अनुभव आला होता, आणि एकदाच प्रवचनात अनुभव आला ना, आल्याबरोबर सगळं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. सगळा प्रकाश दिसला, लाल दिसला, पिवळा दिसला, कोणता पांढरा दिसला, कोणता निळा दिसला. दिसलाय ना बाबा, दृश्यपणे देखीजे का नेत्वे जाणीजे, आमुक ऐसे म्हणीजे ते जे नव्हे. ते तू काहीतरी पाहिलंयस दुसरंच, दर्पणाचे नि आधार आहे. मग कसं पाहायचं? एवढं सगळं कशा करता करायचंय? ज्ञानोबा रे, तुम्ही तरी सांगा ना आम्हाला. म्हणजे तेथीचे पाहणे ऐशे असे विरा, जैसा न मोडिलिया विहिरा, आपुलिया ओगमे झरा भरुनी ठाकी. झरा जो आहे, खोदला तरच आहे का नाही खोदला तरी झरा आहेच? हा, तुका म्हणे झरा आहे मूळचाच खरा, का खोदत बसायचं? नाही, पण आम्हाला पाणी प्यायचं असल्यावर खोदावं लागतंय. मग कसं जाणायचंय? ते मगाची ओळी, पाहिजे ते न पाहिजे, काही नेना नाची जाणीजे, आमुक ऐसे म्हणीजे. हा, आद्य पुरुष का म्हणीजे जायट आहे. तो पाहणे स्वरूप आहे, पाहिला जात नाही. तो अनुभव स्वरूप आहे, त्याचा अनुभव घेतला जात नाही. मग काय दर्शन होतं म्हणजे नेमकं काय? बाप रुक्मादेवीवर हृदयचा जाणून अनुभव सौरसू केला. दृष्टीचा डोळा पाहू मी गेले, तो दृष्टीचा सुद्धा डोळा आहे. भीतरी पालटू झाला, तत्स्वरूप होऊन राहणं, अनुभव रूप होऊन राहणं, ज्ञान रूप होऊन राहणं, हेच पाहणं आहे. म्हणून मी नेहमी एका मोठ्या महात्म्याचं वाक्य सांगत होतो. ते म्हणले, साक्षात्कार होतो. साक्षात्कार होत म्हणजे काय होतं? म्हणजे काय होतं? साक्षात्कार होत नाही, हाच साक्षात्कार होतो. तो साक्षात स्वरूप आहे. माझा मला कसा साक्षात्कार होईल? म्हणून ते मोठे संत होते, त्यांना जर कोणी म्हटलं आप ज्ञानी आहे, म्हटले हम ज्ञानी नाही, हम ज्ञान आहे. ज्ञानी म्हणलं का त्याच्यावर वेगळा झाला. हा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी नाही, मी ब्रह्म आहे म्हणतो. मी ब्रह्म आहे हे वृत्ती तिथं नाही. जय जय स्वसम वेद्या. ज्ञानोबा म्हणतात, तुला त्याला पुढं करायचं आणि उपायाशी घेते दवडे. माते करूनी पुढे, तू ते करूनी पुढे, जे उपायाशी घेते दवडे. तया ठासी बहुये पाडे मागाची तू. तो आहे सगळ्याचा अधिष्ठान, तो आहे सगळ्याचा प्रकाशक, तो आहे सगळ्याचा आदी. आणि त्याला तुम्ही पुढं करता, दृश्य करता, आरशात ठेवता. दृश्य करायचं म्हणजे जो द्रष्टा आहे त्याला दृश्य करायचं आणि पाहायचं. सापडत कसा नाही, सापडत कसा नाही. अरे सापडेल कसा? तो त्याला पुढं केलं ना तू. तो सगळ्याचा कारण आहे, म्हणून त्याला तो जाणला जाऊ शकत नाही. तो जाणणे रूप आहे असं जाणायचंय. आणि असंच वर्णन वेद करतात. वेद प्रमाण का ठरले?
वेद सुद्धा म्हणतो माझ्याकडे तुम्ही लक्ष, मी सुद्धा त्याला जाणू शकत नाही. वेदाने सांगितलं, वेदाने सांगत असताना अतद व्यावृत्तीने सांगितलं, असं नाही सांगितलं. किंवा जरी विधिमुखाने सांगितलं असता सच्चिदानंद रूप तो परमात्मा आहे, तरी सुद्धा सच्चित आनंद म्हणताना वेदाने ते व्यावृत्ती करण्याकरताच म्हटलं. असताची व्यावृत्ती सत म्हणवाली श्रुती. म्हणून असं जे काही स्वसंवेद्य परमात्मा जो आहे, त्या स्वसंवेद्य परमात्म्याला जाणणं हीच त्याची प्राप्ती आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मी त्याला जाणलं आणि नमस्कार केला. जाणणं हाच नमस्कार आहे. अहम देऊनी शंभू शांभवी झालो. म्हणून ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता कुठे आहे तो? आता स्वयंप्रकाश सुद्धा त्याचाही अनुभव नाही. पुन्हा अनुभव नाहीच म्हणतो मनुष्य. अरे अनुभव स्वरूप आहे, अनुभव घ्यायचा नाही. ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान होत नाही. तरी सुद्धा माणसाला पण तरी मला थोडासा अनुभव आलाच पाहिजे, तरी मला ज्ञान झालंच पाहिजे. मग होऊ दे ज्ञान. त्याला काय ज्ञेय म्हटलंय, पण ज्ञेय कशामुळे म्हटलंय? त्याला ज्ञाना वाचून कळत नाही म्हणून ज्ञेय म्हटलंय. ज्ञानाचा विषय म्हणून ज्ञेय म्हटलं नाही. ते तरी ज्ञेय आहेसे म्हणणे वस्तुशी येणे कारणे, जे ज्ञाने वाचूने कवने म्हणून ज्ञेय म्हटलं. तो खराच जाणण्याचा विषय असं नाही. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. अज्ञान तर नाही, पण त्याचं ज्ञानही नाही, अशी ब्रह्मप्राप्तीची संज्ञा आहे. ज्ञानोबरांनी काय व्यवस्था केली? हे एवढी ओळी जरी कळली ना, तरी साधकाला साक्षात्कार झाला पाहिजे. आणि तो कुठेही म्हणले आत्मरूपा, तो तुमच्या जवळच आहे. याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम